आता वाजले संध्याकाळचे 5. आम्ही आलो शेतात टरबूज जतन करायला. आता कंटिन्यू 1-1.5 महिना टरबूज जतन करावं लागते. जोपर्यंत येईल राटण माल जाईपर्यंत टरबूजाला भाव असो की नसो, पण जतन तर करावं लागेल ना. एवढी मेहनत केल्यावर जरी झटका मशीन असली तरी पण. गेल्या वर्षी आमचं टरबूज पोत्यानं नेऊन खाल्लं लोकांना, पोत्यानं. आमची महाशिवरात्रीच्या दिवशी आमची पहिली गाडी गेली त्याच दिवशी आमच्या शेतीला ॲडमिट केलं. 104 ताप होता. माहूरच्या डॉक्टरांनी सांगितलं तिला झटका येते म्हणून मग आम्ही लगेच शेतीला पुसदला ॲडमिट केलं भांगडेकडं. आणि मग शेतीचं इन्फेक्शन तात्याला झालं. मग लगेच तात्याला चोंडेकडं नांदेडला ॲडमिट केलं. तात्याची कंटिन्यू आम्ही दोघंही हॉस्पिटलमध्ये. मदतीला तर कोणी नाही आलं माझ्या माहेरच्यांशिवाय, यांच्या भावकीतलं. पण अहो कुत्र्यासारखं टरबूज खाल्लं आमचं, कुत्र्यासारखं. माणसानं तर खाल्लंच पोत्याने नेऊन, पण ढोरे जगवली आहे ना. आज तरी यावर्षी तरी जनाची नाही तर मनाची थोडी लाज असेल ना, तर बेटे हो एक टरबूज नेऊ नका. सगळ्याचं रेकॉर्ड आहे गेल्या वर्षीचं माझ्याकडं. कोण पोत्याने नेऊन ढोरायला टाकलं, कोण घरात नेऊन खाल्लं. इथं मग नवरा दिवस आणि रात्र मेहनत करायला, आणि मी तिथं नवरा माझा सकाळी 6ला उठून येते, कधी 4ला येते. तिथं लेकरं सांभाळून मला स्वयंपाक भांडे धुणं घरचं करावं लागते. आणि मग म्हणसाल राजश्रीलाही बोलते, बोलणाऱ्याचं तोंड दिसते पण वागणाऱ्याचे गुण दिसत नाहीत. घरी 2 लेकरं सांभाळून भांडे धुणं स्वयंपाक सगळे कामं करावं लागतात मला, म्हणून मला बोलणं येते. यावर्षी बेट्यांनो टरबूज नेताना जर सापडलं एखादं मला नेट लागते घरी लेकरं सांभाळायला. 2 लेकरं सांभाळून सगळे घरचे कामं करणं सोपं नाही. आणि रात्रंदिवस माझ्या नवऱ्याची मेहनत आहे. रोज रात्री 12-1 वाजता घरी यायला इथं, आणि सकाळी 4ला-5ला पुन्हा शेतात. तसं उन्हाळा लई वाढला तसा. आणि 3 महिने झालं कंटिन्यू टरबूजात शेतात जातं. याच्या पुढं काही बोलणार नाही. समजदार को इशारा काफी.